व्लॉग स्टार्ट करण्या अगोदर हा व्लॉग दिवसाचा मिळून आहे. तर आज उपवास त्यामुळे मला हे करायचं होतं, शाबूसुद्धा करायचा होता. मिस्टरांचा उपवास असतो नेहमीच गुरुवार आणि शनिवार, आधेमध्ये संकष्टी वगैरे येते. तर मुलांसाठी आणि माझ्यासाठी असा दुपारचा जेवणाचा बेत होता. वांग्याची भाजी कालचीच आहे, पण मी आज घेतल्या ताटामध्ये आणि बटाट्याची भाजी, चपाती, भात, आमटी असं जेवण केलं होतं. आता दुपारी मला जायचं होतं कोल्हापूरला, त्याची थोडी चालू होती. आता एवढं ऊन लागायला लागले, म्हणजे भरपूर लागायला लागले. आता त्यामध्ये काय झालं, माझ्याकडचे कोणकोणते ड्रेस कॉटनचे आहेत ते बघत होते आणि त्यातल्या त्यात अगदी म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल वाटेल असा मी ड्रेस शोधून काढला. पण मी पहिल्यांदाच तो आज घालणार होते. तर हा आहे पूर्ण चिकनकारी वर्क केलेला, फुल्ल ड्रेसला चिकनकारी वर्क आहे आणि ह्याला काय अस्तर नाही, काही गरज पण नाही आहे. आणि 3/4 भाई आहे आणि छोटासा कट आहे पुढं गळ्याला, खूप सुंदर आहे. आणि हा ॲक्च्युली 5-6 वर्षापूर्वी मी घेतला होता. कोल्हापूरमध्ये बहिणीकडे गेले होते आणि तिथं सेल लागले होते. म्हणा लागले चल जाऊन बघून या, नुसतं म्हटल्यानंतर गेले आणि तिने एक घेतला आणि मी एक घेतला, असं झालं. आणि ह्याची किंमत फक्त आणि फक्त 100 रुपये आहे आणि एवढा मस्त आणि कापड पण फारच छान आहे. किमतीच्या मानाने कापडच घ्यायला गेलं तर 100 रुपये, शिलाई तर 150च्या म्हणजे 150च्या आसपास एका टॉपची असते. तर आपल्याला 100 रुपयाला मिळाले म्हटल्यावर मग घेतला होता आणि छान आहे. आणि उन्हाळा होता आणि अजिबात ह्या मला उकडलं नव्हतं. आज दिवसभर मी घालून कोल्हापूरमध्ये उन्हात चालत सुद्धा फिरले आहे त्यामुळे. तर हा टॉप थोडासा मला ढिल्ला होत होता. तसे तर सगळेच ड्रेस मला ढिले होतात, उगते घेतलेले म्हणजे तयार घेतलेले. त्यासाठी मी टिपसुद्धा मारली होती. आता मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, पावडर, थोडीसं लिप बाम वगैरे लावला आहे आणि लिपस्टिक पण लावली आहे. कारण बाहेर जाताना थोडंफार तयारी करूनच मी जाणार होते, कारण ऑफिसला जायचं होतं मला इन्शुरन्सच्या, त्यासाठी. तर दिसत होता अबोली रंगाचा आणि अबोली रंग माझ्याकडे नव्हताच. तर आता मी कोल्हापूरला जाऊन आले. 4ची टायमिंग होती. म्हटलं दूध पण तापवलं नव्हतं सकाळपासून. म्हटलं पहिल्यांदा मला चहाची फार गरज होती. जरी ऊन असलं तरी चहा लागतोच मला, त्याशिवाय पुढची कामच होत नाही. तर छान असं गवती चहा काढण्यासाठीच मी बाहेर आले होते. गवती चहा घालूनच चहा पितोय मी आणि मिस्टर. आणि मिस्टर पण झोपले होते, त्यांना पण उठून आता चहा देईन, कारण त्यांचा उपवास आहे म्हटलं आणि त्यांना पण देऊया आणि मी पण घेणारच आहे. छान असा चहा वगैरे ठेवला होता. गवती चहाचा घमघमाट किचनमध्ये फारच येत होता. तर बघा छान असा गवती चहा, कोणाकोणाच्या घरी गवती चहा आहे दारामध्ये ते नक्की कमेंट करायला विसरू नका. तर इकडे छान असं चहा घेते, मग फ्रेश होते आणि मग बाकीच्या कामाला लागते. तर मुलगा आज दिवसभरात काय काय झालं सांगत होता. वादळ फार उठलं होतं, मुलांनी कपडे वगैरे वरची काढली होती, खाली ठेवली होती, घड्या फक्त मारायच्यात. आता मी चहा वगैरे झाला, बाकीची कामे करून घेईन. भांडी पण फार पडल्यात, तीसुद्धा घासून घेईन. त्यानंतर बघा संध्याकाळच्या टायमिंगला म्हणा लागले काहीतरी आणूया, भाजीला चाललं होतं. तर भाजीच करायला मी घेतली होती. तर वाटण वगैरे मी इथं घेतलंय, हे वाटण मी करूनच ठेवलं होतं. तर छान अशी वांगी अशी कट केल्यात मधूनच आणि छोटासा कट मारलाय. तर बागेमध्ये आज भरपूर फुलं, इतकं सुंदर दिसत होतं. अशी सगळीच फुलं आले होते ह्या लाईनीमध्ये. तरी असं एखाद्या बगीच्यामध्ये गेल्यानंतर जसा फील येतो तसा येत होता, मस्त वाटत होतं. आपल्या दारात आणि आपली बाग म्हटल्यानंतर नजारा छान दिसत होता. मग म्हणून म्हटलं आता छानच आजचा दिवस जाणार आहे. लिलीचे पण फुलं खूप फार यायला लागलेत. तर हा आहे दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशीची सकाळ गुड मॉर्निंग छान अशी झालेली आहे आणि माझी नाश्त्याची नेहमीप्रमाणे तयारी चालू होती सकाळचीच. म्हटलं आज आता काय करणार आहे, म्हणजे भाजी वगैरे सगळंच मी आता करून घेईन नाश्त्याच्या तयारीसोबतच आणि मगच बाकीची धुणं भांडी वगैरे करायला घेणार आहे. म्हटलं सकाळी सकाळीची कामं आवरून घ्या, ऊन होते तसं नंतर होत नाही स्वयंपाकाचं. तर डाळ भात मी लावून घेईन, आमटी किंवा वरण नंतर ठरवेन करायचं की नाही ते, त्यासाठी होतं माझं. तर कुकरात आज लावायला लागले भात आणि डाळ. भात आणि डाळ मी काय कुकरमध्ये कधी लावत नाही, बाहेरच असं वेगवेगळ्या पातेल्यात लावते. तर आज लावले, बघूया म्हणजे डाळ भात शिजते काय. इकडे कणिकसुद्धा मळून घेतली
तेवढ्यात आता मिस्टर येतील, अंघोळ वगैरे झाल्या, कपडे वगैरे घालाव्यात. मग म्हटलं पोहे लगेच फोडणी टाकून घ्या, गरम गरम पोहे खाऊन घेतील सगळेजण म्हणून. मुलं पण झालेले आहे, मुलांची अंघोळ, सगळेजण मिळून आता पोहे खाणार. आणि त्यानंतर बाकीचं मग राहिलेलं स्वयंपाक, तसं तर वांग्याची भाजी झाल्या, कणिक मळल्या, त्या आमटी फोडणी टाकली आणि चपात्या वगैरे झाल्या की झालं माझं जेवण वगैरे. तर आता आजची संध्याकाळची ही टायमिंग आहे. मी आणि मिस्टर गेलो होतो देवाला, देवासने जाऊन आलो. त्यानंतर हे बघा, ह्याच्या कढईमध्ये मी खोबरं, कांदा आणि टोमॅटो तेल घालून छान असं खरपूस भाजून घेतले आणि लसूण आणि कोथिंबीर कच्चं असं वाटण करत होते. ॲक्च्युली आता मटण आणले, मटण शिजायला घातले. काय बेसिक आपलं त्यावर कांदा परतून त्यामध्ये हिंग, हळद आणि खडं मीठ टाकलेलं आहे आणि ते शिजायला ठेवले. ते तासभर तरी लागेल. मिस्टरांचं काम आहे म्हणून ते बाहेर गेल्यात. मुलं त्यांचं चालू आहे काम, ते करत बसल्यात, चित्र वगैरे काढतात. आता सुट्टी आहेत, सकाळी कॉम्प्युटर क्लास करतात आणि दुपारच्या वेळेमध्ये चित्र किंवा क्लास काय असेल ते क्लासचं करत बसतात. इकडे छान असं वाटण बारीक असं झालं आहे, कारण प्रत्येक वेळेला मी वेगवेगळ्या पद्धतीचं वाटण घालून मटण किंवा चिकन बनवत असते. प्रत्येक वेळेला तोच आयटम तुम्हाला कधीच दिसणार नाही माझ्या चॅनलवरती. वेगळ्याच पद्धतीनं मटण केलेलं दिसेल. आता गरम तेल झालेलं, त्यामध्ये मी गरम मसाला टाकला आहे सुहाणाचा. त्यामध्ये तिखट भरपूर लागतं, आईनं दिलेलं कोल्हापुरी तिखट आहे हे, आणि तिखट भरपूर झणझणीत लागतं आमच्या तरी घरी. त्यामुळे त्याच्यामध्ये मी काय केलं आहे, तमालपत्र टाकलेलं आहे आणि छान असं ते शिजू देणार तेलामध्ये, करपू फक्त देणार नाही. आणि हे वाटण लगेचच मी त्यावर घालणार, कारण एकदा चटणी करपली तर काय त्याची चव सगळीच जाते. तर ही स्टेप महत्त्वाची आहे, न करपू देता त्यामध्ये हे वाटण घालायचं. तर वाटणाला भरपूर तेल सुट्टेपर्यंत मी शिजवून घेणार आणि लागलं तर मग गरम पाणी किंवा अळणी जे असतं, अळणी म्हणतात बघा ते, ह्याच्यातलं पाणी ते घालीन. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे, जेणेकरून त्याचासुद्धा त्यामध्ये वास जावा ह्यासाठी. आता वास आत्ताच भरपूर घरामध्ये येत होता. मुलगा म्हणत होता आत्ताच खाऊ वाटायला लागले. आता शिजलेलं आहे मटण, त्यामध्ये मटण घालून सगळं ग्रेव्ही सहित त्याला लागेल 1-10 मिनटं ह्यामध्ये शिजू देणार छान असं. तर असं झाकून ठेवलेलं आहे 10 मिनटं मी. आणि त्यानंतर मग चपाती करायला घेतलेल्या आहेत. चपाती झालं की मग रस्सा मी सांगितले मागच्या काही व्हिडिओमध्ये कसा बनवते ते. अगदी झटपट 2च मिनटं लागतात रस्सा बनवायला, अशा पद्धतीने मी बनवते. त्यामुळे इकडे चपातीच घेतली करायला, कारण चपाती आणि हे खाली उतरेपर्यंत इकडं आपला रस्सा तयारच होणार आहे. त्याला काहीच असा वेळ लागणार पण नाही. तर अशा पद्धतीने छान असा माझा स्वयंपाक तयार झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ते झाल्या लगेचच क्लिनिंग करून घेते, कारण सगळा वास ते किचनमधून मला अजिबात आवडत नाही. तर इकडे खिडकी झाकून घेतल्या, कारण मांजर येत होतं सारखं वासानं. खिडकी दरवाजे झाकूनच मी मटण वगैरे शिजवते आणि करायला पण घेते, जेणेकरून माझं पण टेन्शन राहत नाही की मांजर आले की नाही असं होते. शिजवते, इकडे शिजवाय टाकते आणि मग बाकीची भांडी वगैरे राहिलेली वगैरे पडतील तशी घासत बसते. त्यामुळे इकडं लक्ष राहतं, त्यामुळे टेन्शन राहत नाही कुठलंच. कोणाला बघा पण म्हणायला लागत नाही. आता पाणी वगैरे वर चढवायचं होतं, ते सुद्धा हौदात चढवले, कारण दिवसभर माझं कोल्हापूरला गेलं की बाकीचे घरची मग तशीच राहतात. भांडी धुणं तसंच वरचं पडलेलं असतं, आणून खाली वगैरे मारायचेच असतात. तर माझं सगळंच झालेलं आहे. छान वरण वगैरे त्याचंच होतं आणि तेच आम्ही घेतो वरण. छान असं झालेलं आहे बघा. रस्सा पण टाकलेला आहे फोडणीला आणि हे आळणी वरण पण झालेलं आहे. मुलाला तर फार आवडलं, त्याला कधी एकदा घरात करून खाईन झालं होतं आणि आज खाऊन झाल्या म्हटला मनसोक्त तुम्ही घरात खाल्लं, आता काय लवकर मला नसलं तर चालते. तर अशा पद्धतीनं संध्याकाळचं जेवणाचं ताट झालेलं आहे. सगळेजण आम्ही व्यवस्थित जेवून घेतलं. त्यानंतर लगेच मी क्लिनिंगला घेतलं, कट्टा वगैरे घासून पुसून ठेवणार आणि खाली पण काही मॉप रोजच लावते जेवल्यानंतर. तसा सगळा व्यवस्थित मॉप लावणार, म्हणजे सकाळचं आपलं निवांत उठल्या स्वयंपाक किंवा नाश्ता वगैरे लागतो तेव्हा काही फ्रेश वाटतं. नाही तर कट्टा मी कधीच असा ठेवून कधी झोपलेलं नाही. न पुसून तरी काढतेच नाही, घासायचं झालं तरी.
चला मग आजचा व्लॉग इथे सेंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.